तीन निवेदने, पोलीस कार्यालयाचा अधिकृत शिक्का, पण माहिती अधिकारातील उत्तरात मात्र एकच तक्रार। सानेगाव आश्रमशाळा प्रकरणात समोर आलेल्या अधिकृत कागदपत्रांमुळे आता एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। पोलीस कार्यालयात तीन निवेदनं सादर झाल्याचे कागदपत्रे दिसत असताना आरटीआय उत्तरात केवळ एका तक्रारीचा उल्लेख का करण्यात आला? पहा रायगड प्रतिबिंबचा विशेष खुलासा। ही आहेत संबंधित प्रकरणासंदर्भातील सादर करण्यात आलेली तीन स्वतंत्र निवेदने। या प्रत्येक कागदपत्रावर पोलीस कार्यालयाचा प्राप्ती शिक्का दिसत आहे। म्हणजेच ही कागदपत्रे पोलीस कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे दस्तऐवजी पुरावे उपलब्ध आहेत। मात्र याच प्रकरणासंदर्भात माहिती अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना देण्यात आलेल्या उत्तरात संबंधित पोलीस कार्यालयाने केवळ एका तक्रारीचा उल्लेख केला आहे। मग उर्वरित दोन निवेदनांचं काय? पोलीस कार्यालयाच्या प्राप्ती शिक्का असलेल्या या निवेदनाचं नोंद कोणत्या पद्धतीने करण्यात आली? त्यांना स्वतंत्र आवक क्रमांक देण्यात आला होता का? जर देण्यात आला नसेल तर या निवेदनाची अधिकृत नोंदणी कुठे आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माहिती अधिकारात केवळ एका तक्रारीचा उल्लेख का करण्यात आला? तीन कागदपत्रे, एकच तक्रार। या कागदपत्रांमध्ये दिसणारी ही विसंगती नेमकी कशी निर्माण झाली? तीन निवेदनांपैकी केवळ एका तक्रारीचा उल्लेख आरटीआय उत्तरात का करण्यात आला? या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी रायगड प्रतिबिंबने आता पुढील कागदपत्राचा मागोवा घेतला आहे। पुढील भागात पाहूया, या तीन निवेदनानंतर नेमकी कारवाई झाली का? सत्य कागदपत्री, प्रश्न जनतेसमोर। रायगड प्रतिबिंबचा पाठपुरावा सुरूच राहणार।